रसिकांच्या सहनशीलतेला सलाम करून माझी छोटीशी कविता तुमच्यासमोर ठेवतो. साहेब, मातीतून उगवून पिकासह मातीत गेलं कुणबी, बाप आजही ताटकळत उभा आहे तुमच्या कवरी चेहऱ्याबाहेर, तुम्हाला आयडिया असेल. साहेब, मातीतून उगवून पिकासह मातीत गेलं कुणबी, बाप आजही ताटकळत उभा आहे तुमच्या कवरी चेहऱ्याबाहेर, तुम्हाला आयडिया असेल. नेहमी अनरिचेबल असणारे तुम्ही, फक्त इलेक्शनला तुमचं नेटवर्क आमच्यापर्यंत पोहोचतं आणि तुम्ही रिचेबल होता. नेहमी अनरिचेबल असणारे तुम्ही, फक्त इलेक्शनला तुमचं नेटवर्क आमच्यापर्यंत पोहोचतं आणि तुम्ही रिचेबल होता. तेव्हा आमची बॅटरी आधीच ऑक्सिजनवर भ्रष्टाचार, लोडशेडिंग, कुपोषण आदी दारिद्र्याच्या कारणांनी, आणि तुम्हाला साधायचं असतं दिल्लीशी नेटवर्क. दिल्ली म्हणजे अंतिम ध्येय, दिल्ली म्हणजे अंतिम स्वप्न, दिल्ली म्हणजे स्वर्ग साहेब तुमच्यासाठी. दिल्ली म्हणजे स्वर्ग साहेब तुमच्यासाठी. पुन्हा एकदा दिल्लीच्या नादात साहेब आम्ही केव्हा होल्डवर येऊन जातो. पुन्हा एकदा दिल्लीच्या नादात साहेब आम्ही केव्हा होल्डर येऊन जातो आणि मी केव्हा डिस्कनेक्ट होतो, आम्हालाही त्याची कल्पना आहे. पुन्हा एकदा दिल्लीच्या नादात साहेब आम्ही केव्हा होल्डवर येऊन जातो, होल्डवरून डिस्कनेक्ट होतो, डिस्कनेक्टवरून अनरिचेबल होतो आणि अनरिचेबलवरून केव्हा कव्हरेज एरियाच्या बाहेर जातो, याची अजूनही आम्हाला आयडिया आली नाही साहेब. पण एक सांगून ठेवतो साहेब, कव्हरेज एरियाच्या बाहेर असणं म्हणजे येशी बाहेर असल्यासारखं वाटतं. पण एकच सांगून ठेवतो साहेब, कव्हरेज एरियाच्या बाहेर असणं म्हणजे येशी बाहेर असल्यासारखं वाटतं. तुमची हाय प्रोफाईल जमात, आम्हाला शंका येते, आम्हाला भीती वाटते. तुमची हाय प्रोफाईल जमात, आम्हाला शंका येते, आम्हाला भीती वाटते. तुम्ही अनरिचेबल होण्यापेक्षा आम्ही अनटचेबल होण्याची, तुम्ही अनरिचेबल होण्यापेक्षा आम्ही अनटचेबल. खूप सुंदर, खूप सुंदर. यानंतर योगिता सोनवणे मॅडम, मी यांना विनंती करतो. शिवाजी दादा ढबळेला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. आपली एक लावणी आम्ही ऐकणार आहोत, कारण त्याशिवाय या कार्यक्रमाचा समारोप होणार नाही. दादांना विनंती, व्यासपीठावर या, आपण आपली लावणी आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. आदरणीय योगिताताई सोनवणे. आयोजकांनी संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वात पहिले सरांनी जसे 4 ओळी सांगितले तशी माझी 2च ओळींची. भर पावसात रडण्यात खूप मोठा अर्थ आहे. भर पावसात रडण्यात खूप मोठा अर्थ आहे, कारण त्यात प्रत्येक अश्रूंची किंमत व्यर्थ आहे. आजही खुल्या आभाळाखाली आशेचा चंद्र शोधतात माझ्या माईचे हात. आजही खुल्या आभाळाखाली आशेचा चंद्र शोधतात माझ्या माईचे हात. 100-200 लेकरं सांभाळतेच दिवसभर, 100-200 लेकरं सांभाळतेच दिवसभर, आणि संध्याकाळी नशिबात मात्र तुझ्या रेशनच्या तांदळाचा भात. शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, कोंबडी यांची संसारासाठी भागवतेच भूक. शेळ्या, मेंढे, कुत्रे, कोंबडी यांची संसारासाठी भागवतेच भूक, मात्र तुझ्या आणि तुझ्या लेकरांच्या भविष्यासाठी हातात घे जरा भूक. आजही माझी माय मेंढ्या शेरडं सांभाळते विसरून देहभान. आजही माझी माय मेंढ्या शेरडे सांभाळते विसरून देहभान. तिच्या नशिबात कुठले आले हो व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम. वाडगा आणि शेरडं यांच्यातून दिवसभर तुला वेळच नाही भेटत. वाडगा आणि शेरडं यांच्यातून तुला दिवसभर वेळच नाही भेटत, आणि म्हणूनच तर तुझं काय चाललं हे दाखवण्यासाठी तू टाकत नाही स्टेटस. आजही तुला डहाळावे लागतात लिंब आणि बोरी. आजही तुला डहाळावे लागतात लिंब आणि बोरी, आणि म्हणूनच तू काय टाकणार कॅप्शन लावून स्टोरी. आत्ताची परिस्थिती बघता वाटते तुझीच खरी आहे भक्ती आणि श्रद्धा. आजची परिस्थिती बघता वाटते तुझीच खरी आहे भक्ती आणि श्रद्धा, कारण शिकलेल्या व्यक्तींनीही सुद्धा मांडलाय अंधश्रद्धेचा धंदा. अगदी मनातून वाटते की नवीन विश्व तू मन भरून बघावं आणि जगावं. अगदी मनातून वाटते नवीन विश्व तू मन भरून बघावं आणि जगावं, मात्र रूढी, परंपरा, सण वार, आपली संस्कृतीचं ज्ञान तुझ्याकडूनच मिळावं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई, अतिशय सुंदर रचना. यानंतर कवी विठ्ठल शेवाळे सर, मी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी रचना ठेवायची आहे. पुण्यश्लोक आयरेरी होळकर, राजमाता लोकमाता महाराणी आयरेरी होळकर यांना मानाचा मादर करून म्हणजे छोटी कविता सुरुवात करतो. माझ्या कवितेचे नाव आहे प्रगल्भ नागरिक.
देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले पण नागरिक वर्ग नाहीत म्हणून ही कंडिशन आहे. माझं मत आहे ते. शिक्षण शिकलो, गुरुविद्या घेतलो, त्या गुरुविद्येचा मी जन्मभर पायिक आहे, कारण मी माझ्या देशाचा नागरिक आहे. सामाजिक विचारांच्या लोकांचा संघटना करून मी अंधश्रद्धा व चुकीच्या रूढी परंपरा मोडणार आहे, जातीभेदाच्या भिंती मोडणार आहे, कारण मी माझ्या भारताचा नागरिक आहे. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ते कारणाला कारण लावून राजकारणच करतात, राजकीय दबावाच्या पवित्र्यात वागतात, लोकांवर दबाव आणतात. त्यांचा मी छडा लावणार आहे, कारण मी माझ्या देशाचा नागरिक आहे. जे प्रतिनिधी आपल्या पदाच्या अधिकारातून लोकांना जनतेसाठी विधायक स्वरूपाचे कार्य करतात त्यांचा सन्मान मी करणार आहे. विकासाच्या दृष्टिकोनाने काम करतात त्यांचा मी सन्मान करणार आहे, कारण मी माझ्या देशाचा नागरिक आहे. भारत देशाची सांस्कृतिक विविधता, धार्मिकता विविधता, भौगोलिक विविधता अशा विविधतेने नटलेल्या भारताची एकात्मता राखण्यास मी जीवनभर साथ देणार आहे. तसेच देशाचे नैसर्गिक पर्यावरणाचे संपत्तीचे संगोपन करण्यासाठी मी जीवनभर तत्पर राहणार आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून भूमिका करणार आहे, कारण मी माझ्या देशाचा नागरिक आहे. जय हिंद, जय हैदरा, जय भारत. खरं तर देशाचा उल्लेख आदरणीय सरांनी व्यक्त केला. शेवटचे दोनच कवी बाकी आहेत. दादांची कविता घ्या. नाही, ऐका, शेवटचे दोन कवी मी तेच उल्लेख केला ना. दादांची कविता, आईची कविता. सर्वांच्या कविता होणारच आहेत. दादा समारोपाचं सत्र खूप सुंदर करणार आहेत.